अपघाताचे नाटक, चोरीचा प्रयत्न आणि 60 लाखांहून अधिक किमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारण्याचा कट. मात्र एमआयडीसी पोलिसांच्या कसून तपासामुळे हा संपूर्ण कट उघडकीस आलाय. गोल्ड स्टार ज्वेलरी कंपनीच्या कर्मचाऱ्यासह त्याच्या साथीदाराला अटक करत पोलिसांनी 100% मुद्देमाल हस्तगत केलाय. अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांनी 60,65,656 रुपये किमतीच्या दागिने अपहार प्रकरणाचा छडा लावत गोल्ड स्टार ज्वेलरी कंपनीचा कर्मचारी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. गोल्ड स्टार कंपनीतील कर्मचारी अविनाश गंगाधर कदम याच्याकडे कंपनीच्या दागिन्यांच्या डिलिव्हरीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र दुचाकी अपघातानंतर आपण बेशुद्ध पडलो आणि अज्ञात व्यक्तींनी दागिने चोरी करून नेल्याचा बनाव त्याने रचला होता. तपासादरम्यान अपघातात कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या तपासातून मनोज हनुमंत जोगदंड हा संशयित पोलिसांच्या रडारवर आला. त्याला ताब्यात घेऊन अविनाश कदम यांच्या समवेत चौकशी केली असता दोघांनी पूर्वनियोजित कट रचून विश्वासाने सोपवण्यात आलेल्या दागिन्यांचा अपहार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक करून गुन्ह्यातील 60,65,656 रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणात 100% मालमत्ता जप्त करण्यात यश मिळाले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी आणि पोलीस निरीक्षक गुन्हे महेश गुरव यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पर्वत तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वी कामगिरी बजावली आहे.